एका परीक्षेत बसलेले एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणित या विषयामध्ये काय झालेत रे, उत्तीर्ण झालेत. 70% विद्यार्थी बुद्धिमापन या विषयामध्ये काय झालेत, उत्तीर्ण झालेत. 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत. तर एकूण किती टक्के विद्यार्थी विचारले काय, अनुत्तीर्ण झालेत. अनुत्तीर्ण म्हणजे चुकीचं, बरोबर. मग आता मला सांगा, एका परीक्षेमध्ये गणिताचा विचार जर केला तर गणितामध्ये एकूण 60% विद्यार्थी काय झाले, उत्तीर्ण. मग अनुत्तीर्ण विचारलंय जे ते काढून घ्यायचं. अनुत्तीर्ण किती झाले असतील, 60% जर उत्तीर्ण असतील तर 40% विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील. तसेच बुद्धिमापन चाचणीचा विचार जर केला तर त्यामध्ये एकूण किती, 70% विद्यार्थी काय झाले, उत्तीर्ण. काढायचे अनुत्तर. 70% उत्तीर्ण असतील तर अनुत्तीर्ण किती हो, 70 म्हणजे 30% विद्यार्थी काय झालेत, अनुत्तीर्ण. दोघं मिळून जर विचार केला तर साधारणतः 70% इतके विद्यार्थी तुम्हाला काय दिसतात, अनुत्तीर्ण झालेले दिसतात. परंतु त्यांनी पुन्हा एकदा माहिती दिली, 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत. मला सांगा, आपण जेव्हा गणिताचे अनुत्तीर्ण काढले, बुद्धिमापनाचे अनुत्तीर्ण काढले, यामध्ये हे 28% आहेत का, आहेत. म्हणून आलेल्या उत्तरातून 28% काय होतील, वजा होतील. यांची वजाबाकी म्हणजे तुमचं उत्तर असणार. आता 70मधून तुम्ही 20 घालवा. 70मधून 20 गेले राहिले 50, त्यातनं हे वर्ष 8 गेले राहिले 42. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आलाय पुणे ग्रामीण पोलीस 2023 साली.